सगळ्या देवी देवतांचं आपण ध्यान करत सूक्ष्म रूपात सगळे देवी देवता आले आज दत्ताचा जन्म साजरा करायसाठी. आणि आपण आता 5 मिनिटं दिगंबरा दिगंबरा गायन करू, कीर्तन करू. त्याच्यानंतर आपण नारळ फोडू. एक छोटासा मुलगा घ्या इथे नारळ फोडायसाठी. नारळ कुंकू लागेल फक्त कसं पकडायचं सांगायचं. हे शेंडी आपल्याकडे असली पाहिजे पकड फोडताना. हां तसं नाही त्याच्याकडे. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दे मार सतगुरु. वस्तु अमोलिक दे मार सदगुरु. कृपा कर अपनायो. पायो जी मैंने कृपा कर अपनायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. जन्म जन्म की पूंजी पाई. जन्म जन्म की पूंजी पाई. कोणती पुंजी पाई जन्म जन्म की? म्हणजे गुरु सानिध्यात गेल्यावर इतकं धन मिळालं नामाचं ध्यानाचं की ते जन्मजन्माची पुंजी मिळाली. आता काही फिकर नाही आहे. मीराबाई म्हणतात जन्म जन्म की पूंजी पाई. जन्म जन्म की पूंजी पाई. जग में सभी खुमायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. मीराबाई म्हणतात की धन असं आहे की कोणी चोरी करू शकत नाही आणि खर्चही करू शकत नाही आणि खर्च केला तर खतमही होणार नाही. खर्च न छोटे चोर न लूटे. खर्च न खोटे चोर न लूटे. दिन दिन बढत सवायो. इतकं असं धन आहे की जितकं जितकं वाटत जाईल मी नामरूपी धन ध्यानरूपी ज्ञानरूपी धन तितकं तितकं वाढत जाईल. मीराबाई म्हणतात दिन दिन बढ़त सवायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. मीरा के प्रभु गिरधर नागर. मीरा के प्रभु गिरधर नागर. हर्ष हर्ष जस गायो. पायो जी मैंने हर्ष हर्ष जस गायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. म्हणजे गुरु सानिध्यात जे मला धन मिळालेलं आहे हर्ष हर्ष जस गायो म्हणजे आनंदित होऊन हर्षित होऊन मी ते गायन करून राहिली. इतकं लुटून राहिली पण ते खतम नाही होऊन राहिलं. जन्म जन्म की पुंजी पाई. चला राम जन्म कृष्ण जन्माचा वेळ झालेला आहे. सॉरी राम जन्म कृष्ण जन्म एकच आहे. दत्त जन्म एकच आहे. तिन्ही एकच आहेत ते ब्रह्मा विष्णू महेश. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा म्हणा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा. तुम्हाला आनंद झाला असेल तर चांगली टाळी वाजवा चांगलं म्हणा. असे इरल्यासारखे नका बसू. चांगलं ताट बसा. दिगंबरा दिगंबरा उत्साहाने आनंदाने. दिगंबरा दिगंबरा. आपला तर जन्म होणार असला आणि जन्म झाला किती खुश होतो आपण आणि दत्ताचा जन्म होऊन झाला तुम्ही मरेल सारखे करून दिगंबरा 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 दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 तापलो गळ्या त्रिविध तापे बहुविध आचरलो पापे तापलो गळ्या त्रिविध तापे बहुविध आचरलो पापे मनाच्या संकल्पे कल्पे मनाच्या संकल्पे कल्पे काळीज थर 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 कापे काळीज थर 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 कापे कितीतरी घेऊ जन्म फेरे कितीतरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्या हो दिगंबरा मला भेट द्या हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 त्याच्यात काय म्हटलेलं आहे भक्तांनी की मी किती वाट पाहू किती जन्म घेत राहू एकही जन्म तुझं दर्शन नाही आणि आता जन्म घेण्याच्या भीतीनेच माझं काळीज थरथर कापून राहिलं भगवंता तर आता मुक्त कर दर्शन दे आणि पुढे काय म्हटलं तुम्हाला काम काज कोणते म्हणजे दत्तात्रयाला म्हणून राहिला भक्त की तुम्हाला कोणतं काम आहे म्हणजे कुठपर्यंत मी वाट पाहू आवाज करून दत्तात्रयाला म्हणतात की तुम्हाला कोणतं काम आहे आणि कुठपर्यंत मी वाट पाहत राहू आता प्राण कंठात आलेला आहे म्हणते माझ्या जीव जायची वेळ आलेली आहे आणि किती अंत पाहशील तुम्हाला काम काज कोणते वाट पाहू कुठवर पर्यंत तुम्हाला काम काज बहुत वाट पाहू कुठवर पर्यंत प्राण आला कंठागत प्राण आला कंठागत कितीतरी पाहशील बा अंत कितीतरी पाहशील बा अंत दिनाची करुणा येऊ द्या हो नाथा मला भेट द्या हो दिनाची करुणा येऊ द्या हो नाथा मला भेट द्या हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पुढे म्हटलं की ह्या संसाराचा वनवा पेटलेला आहे म्हणजे आग लागलेली आहे पूर्ण संसारात म्हणजे कोणतं कधी कोणतं कष्ट कधी कोणतं दुःख परेशानी ही आगच आहे एक प्रकारची संसाराचा हा वनवा कितीतरी आम्ही सोसावा वेळ लागले या जीवा कोठे ना मिळे विसावा मग तुझ्या चरणाशिवाय गुरु माऊली तुझ्या चरणाशिवाय कुठेच विसावा मिळणार नाही आणि ही भयंकर आग संसारातली कुठपर्यंत मी भोगू मोह मायाची आणि याच्यातून जे दुःख पदरी पडते त्याला कुठपर्यंत भोगू कोठे ना मिळे विसावा आपल्या गावात तरी न्यावो मग तुम्ही ज्या गावाला राहता दत्तात्रय भाऊ सद्गुरू माऊली त्या गावाला आम्हाला न्या ते कोणतं गाव आहे आपलं हृदय मंदिर ध्यानातून आपण त्या हृदय मंदिरात गेलो संसाराचा हा वणवा कितीतरी आम्ही सोसावा संसाराचा हा वणवा कितीतरी आम्ही सोसावा वेळ लागले या जीवा वेळ लागले या जीवा कोठे ना मिळे विसावा कोठे ना मिळे विसावा आपुल्या गावा तरी न्या हो दयाळा मला भेट द्या हो आपुल्या गावा तरी न्या हो दयाळा मला भेट द्या हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. आता दोन्ही हात वर करून आणि चांगला आवाज आला पाहिजे. आता नारळ फुटणार आहे दत्तात्रयाच्या जन्माचा. दोन्ही हात वर करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा. सरळ पकडणार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तात्रय भगवान की चरण पादुकार पण टाक. चरण पादुकार दिगंबरा दिगंबरा आतमध्ये. हा दत्तात्रय भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन दत्तात्रय भगवान की सत्यनुसया माता की. आता इथे एक दत्ताचा जन्म करता करता एक म्हणजे कॉमेडी झाली, मजाक झाली की वीट ठेवली यांनी. एक दगड ठेवायला पाहिजे ना काही नारळ फोडायसाठी. त्या विटेचे 4 तुकडे झाले. तो बिचारा फोडूनच फोडून राहिला, फोडूनच फोडून राहिला. ते नारळ काही फुटून नाही राहिला. तर एक दगड ठेवा, एवढं थोडं वापरत जा देवाने दिलं असेल तर. आणि कोणालाच माहित नाही की नारळ कसं फोडायचं. त्याला सरळ फोड म्हटलं असं तर तो उलटच पकडते. कारण की सवय पडली घरी, आई वडिलांना माहित नाही नारळ कसं फोडायचं, उलटच पकडते. उलट पकडून पकडून फोडते. आता नारळ कसं पकडायचं आहे की शेंडी जी आहे ती तिकडे असली पाहिजे देवाचीकडे, आणि असं नारळ फोडायचं. आपण शेंडी आपल्याकडे पकडतो उलट फोडतो नारळ. हे नारळ उलट आहे. 5 जन्म झाला, बँडही वाजला, फटाकेही फुटले, अजून काय पाहिजे. खंडोबाई आले, येऊ दे येऊ दे येऊ दे, काही नाही करायचं. ओम. चला आता यज्ञाची अग्नी पेटवा. काही करू नको बेटा, हाकलो नको. खंडोबा कुठा इथे आले की हाकलायचं नाही, एवढं लक्षात ठेव. अग्नी पेटवायचे. चमचा घ्या, किंवा पान असेल खायचं तर पान घ्या. पानावर कापूर ठेवा आणि कापूर पेटवा. आणि पेटलेला कापूर मधोमध फुलवारीवर सोडा. यज्ञकुंडाच्या आतमध्ये फुलवारी टाकलेल्या आहेत का? 5-5 फुलवारी. कापूर टाकला. दिगंबरा दिगंबरा लागू. उभे होऊन जा, उभे होऊन जा. उभे होऊन लावायचं आहे. ओम भूर्भुव स्वदेवरी भुवना पृथ्वीवरीं नाथस्य पृथ्वी देवजनी पृष्ठे अग्निमान दमन जायते अग्निदो पुरोदे हवे वाहम पुरोदेवा सदयदिह मधमत सोळा. ओम अग्नये नमः. अग्नि आवाहयामी स्थापयामी ध्यायामी पूजयामी ततो नमस्कार करोमी. सोडून द्या मधोमध. हात लावून घ्या यज्ञकुंडात दोन्ही. सरळ हात लावा, उलटे हात नको लावू. सरळ सरळ. बोली यज्ञ भगवान की, यज्ञ भगवान की, वेद भगवान की, सत्यनुसया माता की, वेद माता गायत्री की, दत्तात्रय भगवान की. यज्ञकुंडामध्ये तूप सोडून द्या थोडं थोडं. यज्ञदेवतेची पूजा करा. थोडस तूप सोडून द्या गाईचं. बसून जा खाली, खाली बसून जा. अग्निनारायणाची पूजा करा. अग्निदेवता दत्त देवता आहेत. हळद कुंकू अक्षत फूल वाहा, पूजा करा. ओम अग्निदेवाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात्. ओम अग्नये नमः. आवाहयामि स्थापयामि ध्यायामि पूजयामि
ततो नमस्कारम करोमि. बोलिए यज्ञ भगवान की. आता दोन्ही हाताची टाळी वाजवायची आहे. सर्वांनी म्हणायचं आहे, पावन बना दो हे देव सविता. सविता म्हणजे सूर्यनारायणाला प्रार्थना करू की आमचा यज्ञ, आमची पूजा, दत्त पूजा पावन करून द्या, पवित्र करून द्या, आमचं मन पवित्र करून द्या. शुभ ज्योति के पूंजनादि अनुपम ब्रह्मांड व्यापी आलोक करता, दारिद्र दुख भय से मुक्त कर दो, पावन बना दो हे देव सविता. पावन बना दो हे देव सविता. एका तालाला टाळी वाजवायची आणि पावन बना दो हे देव सविता हे म्हणायचं आहे सोबत. ऋषि देवताओं से नित्य पूजित हे भर्गभव बंधन मुक्ति करता, स्वीकार कर लो वंदन हमारा, पावन बना दो हे देव सविता. म्हणा, पावन बना दो, पावन बना दो हे देव सविता. पावन बना दो, पावन बना दो हे देव सविता. पावन बना दो. हे सर्वव्यापी प्रेरक नियंता, विशुद्ध आत्मा कल्याण करता, शुभ योग पथ पर हमको चलाओ, पावन बना दो हे देव सविता. पावन बना दो हे देव सविता. पावन बना दो, पावन बना दो हे देव सविता. हे व्याधिनाशक हे पुष्टिदाता, ऋगसाम यजुर्वेद संचार करता, हे भूर्भुवस्व में स्व प्रकाशित, पावन बना दो हे देव सविता. पावन बना दो हे देव सविता. हे ब्रह्मनिष्ठो से आदि पूजित, वेदज्ञ जिसके गुणगान करता, सद्भावना हम सब में जगा दो, पावन बना दो हे देव सविता. पावन बना दो. हे योगियों के शुभ मार्गदर्शक, सद्ज्ञान के आदि संचार करता, शुभ योग पथ पर हमको चलाओ, पावन बना दो हे देव सविता. पावन बना दो हे देव सविता. सर्वांनी म्हणा टाळी वाजून, पावन बना दो हे देव सविता. 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 म्हणा, पावन बना दो हे देव सविता. पावन बना दो. बोले यज्ञ भगवान की, दत्तात्रय भगवान की, सत्यनुसया माता की. यज्ञ म्हणजे पूर्ण एक विज्ञान आहे. याच्यामध्ये जे तूप पडते, साखर पडते, हवन चूर्ण पडते, याचा सुगंध आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या शरीरातले सगळे रोग व्याधी दूर करतात. जुन्या काळामध्ये डॉक्टर नव्हते, तर जुन्या काळामध्ये यज्ञ करूनच एक बिमाऱ्या दूर करत होते. प्रत्येक बिमारीची वेगवेगळी जडीबुटी राहत होती आणि तीच जडीबुटी ते यज्ञामध्ये टाकली की त्याचं धूम्र ग्रहण करत होते श्वासाद्वारे आणि सगळं शरीर निरोगी होत होतं. टीबी आहे, कॅन्सर आहे, मोठ्या मोठ्या बिमाऱ्या पहिलेही होत्या, पण सगळे विकार यज्ञाद्वारे दूर व्हायचे. शरीरातली ताकद गेली, तुम्ही यज्ञाच्या सानिध्यात बसा, पूर्ण शरीरातली ताकद तुम्हाला अनुभव होऊन जाईल, किती ताकद आली आपल्या शरीरामध्ये. आणि माइंड पूर्ण चेंज होऊन जाईल, कारण की आपल्या आतमधली जितकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे पूर्णपणे ती जागृत होऊन जाते आणि पॉझिटिव्हिटी जागृत होऊन जाते. आपल्या शरीरातले जे सूक्ष्म नाडीतंत्र आहे, चक्र आहेत, ते सगळे जागृत होऊन जातात यज्ञाच्या प्रभावामुळे आणि पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जातात, पूर्ण सकारात्मक आणि आपल्या आनंदाचा अनुभव आपल्याला होऊन जाते. म्हणजे दत्ताचा अनुभव होऊन जाते, आतमध्ये असलेल्या दत्ताचा. हवा करा, सेवा करा यज्ञ देवाची. अग्नीला हवा करा थोडी हळूहळू हाताने.
ओम उदबुद्धि स्वाग्नेपति जागृतम इष्टपूर्तिगम सजतामयं च अस्मिन् सदुत्यादुत्तस्मिन् विषदेवाय जमानच सीदत समिदाधानम. 4 अगरबत्त्या घ्या. आता एका कुंडावरचा एकच माणूस करील जुळप. 4 अगरबत्त्या वेगवेगळ्या त्याची दांडी तोडून घ्या आणि एका एका श्वासासोबत एक एक समिधा तुपात बुडवून, एक टोक खालचं एक टोक वरचं, दोन्ही टोक तुपात बुडवायचे आणि स्वाहा म्हटलं की यज्ञकुंडात सोडून द्यायचं. धर्म अर्थ काम आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी या 4 समिधा. स्वाहा म्हटलं की टाकायचं आहे. स्वाहा म्हटलं की टाकायचं. आले सर्वांनी रेडी आहेत सर्व? म्हणून मी मंत्र एकाच व्यक्तीने टाकायचे आहेत. एका कुंडावरचे जे पुरुष बसलेले आहेत त्यांनी 4 अगरबत्त्या घ्यायच्या. एका एका श्वासासोबत एक एक अगरबत्ती 4 वेळा टाकायच्या आहेत. 4 श्वासासोबत दांड्या तळून घ्या. दोन्ही टोकं तुपात बुडवून घ्या अगरबत्तीचे. खालचं टोक आणि वरचं टोक तुपात बुडवा. ओम प्रजापतये स्वाहा. ओम अयंदीत महात्मा जात वेदस्तेन दसवर्धस्वच्छेदवर्ध चास्मान प्रजा पशुभिव्यमोर्जसेन अन्नाधेन समेधय स्वाहा. इदम अग्नय जातवेदसिदम नमः. दुसरी घ्या. ओम समिदाग्निम दुवसत भूतयदता इदम अस्मिन् हव्या जुहोतन स्वाहा. इदम अग्नय इदम नमः. तिसरी घ्या. ओम सुसमिदाय शोषिषे घृतम तीव्र ज्योतो अग्नय जातवेदसे स्वाहा. इदम अग्नय जातवेदसे इदम नमः. चौथी घ्या. ओम तम त्वा समित भिरो गिरो घृतेन वर्धयामसि ब्रुवच्छोच्चय विष्टय स्वाहा. इदम अग्नयंगिरसे इदम नमः. जलप्रसेचनम. यज्ञकुंडाच्या आजूबाजूला एक एक थेंब पाणी टाकायचं आहे. पूर्व पश्चिम आणि उत्तर तिन्ही दिशेला एक एक थेंब पाणी टाकायचं. जमिनीवर ओम आदित्य हनुमस्थिती पूर्वे, ओम हनुमती हनुमस्थिती पश्चिमे, ओम सरस्वती हनुमस्थिती उत्तरे उत्तर दिशेला. आता ताटाला फिरवतो तसं गोल पाणी फिरवा यज्ञकुंडाला. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता 7 देवतांना 7 आहुती द्यायच्या तुपाच्या. एकच जण देणार आहे, बाकी कोणी आहुती नाही देणार. ज्यांच्या समोर तूप ठेवलेला आहे त्यांनी 3 बोटात चमचा पकडा तुपाचा. स्वाहा म्हटलं की तूप यज्ञकुंडात सोडा. आणि खाली पात्र आहे का कापूर आणि पाणी मिक्स केलेलं. एखादी वाटी घ्या किंवा द्रोण घ्या, त्याच्यामध्ये कापूर बारीक करून टाका पाण्यामध्ये 2-3 वड्या. स्वाहा म्हटलं की तूप यज्ञकुंडामध्ये टाकायचं आणि येताना एक थेंब त्या कापुराच्या पाण्याच्या वाटीमध्ये झटकायचा आहे. समजावून सांगून द्या सेवा करणारे, नाही तर लक्षात चुकीचं करतील लोक. स्वाहा म्हटलं की यज्ञकुंडामध्ये तूप सोडायचं आहे. एक थेंब पाणी आणि कापूर जो टाकलेला आहे बारीक केलेला त्या वाटीमध्ये झटकायचा आहे. असं 7 वेळा. रेडी आहे सगळे? स्वाहा म्हटलं की सोडायचं आहे. स्वाहाच्या परीने, स्वाहाच्या नंतर नाही. ओम प्रजापतये स्वाहा. इदम प्रजापतये इदम नमः. एक थेंब त्याच्यात टाका वाटीत. ओम इंद्राय स्वाहा. इदम इंद्राय इदम नमः. एक थेंब खाली टाका. ओम अग्नये स्वाहा. इदम अग्नये इदम नमः. ओम सोमाय स्वाहा. इदम सोमाय इदम नमः. ओम भू स्वाहा. इदम अग्नये इदम नमः. ओम भुवः स्वाहा. इदम वायवे इदम नमः. ओम स्वः स्वाहा. इदम सूर्याय इदम नमः. आता एक थेंब नाही टाकायचा खाली. यज्ञकुंडाचा स्वाहासोबत आहुती द्यायची. बाकी सर्व लोकांनी हवन चूर्णाची आहुती द्या. हवन चूर्णामध्ये तूप मिक्स करा जर केलं नसेल तर. केलेलं आहे? ठीक आहे. 3 बोटात पकडा सगळ्यांनी. फेकून नाही टाकायचं. स्वाहा म्हटलं की, स्वाहा म्हटलं की हळूच अर्पण करायचं. खंडोबा महाराज आले की हाकलायचं नाही कोणी. येऊ द्या, काही करू द्या त्यांना. चला गणेशाच्या आहुत्या घेऊ पहिले. ओम गम गणपते नमः स्वाहा. ओम दत्तावधूताय नमः स्वाहा. ओम गम गणपते नमः स्वाहा. ओम गम गणपते नमः स्वाहा. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. सर्वांनी मंत्र म्हणा. ओम गम गणपते नमः स्वाहा. ओम गम गणपते नमः स्वाहा. ओम गम गणपते नमः स्वाहा. ओम गम गणपते नमः स्वाहा.
ओम गम गणपते नमः स्वाहा ओम गम गणपते नमः स्वाहा ओम गम गणपते नमः स्वाहा ओम गम गणपते नमः स्वाहा. कुंड विजला असेल तर कापूर टाकून पेटवून घ्या पहिले. ओम गम गणपते नमः स्वाहा. कुंड विजला नाही पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. ओम गम गणपते नमः स्वाहा ओम गम गणपते नमः स्वाहा ओम गम गणपते नमः स्वाहा. कापूर टाका तूप टाका म्हणजे पेटून जाते बरोबर. ओम गम गणपते नमः स्वाहा 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 ओम गम गणपते नमः स्वाहा. इदं श्री महागणेशाय इदं नमः. दत्तात्रयाची आहुती घेऊन दत्त जन्म आपण साजरा करा. ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा. हे कनाती खोलून द्या म्हणजे धुवा बाहेर चालला जाईल. ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा. पूर्ण खोलून द्या ह्या कनाती म्हणजे धुवा पूर्ण चालला जाईल. ओम दिगंबराय नमः स्वाहा ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय 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 नमः स्वाहा. व्हिडिओ काढू खंडोबा आलेला. ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा 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 ओम ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा 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 ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा. खंडोबा येऊन राहिले ते काय तर काही घाबरू नका, जाऊ द्या त्यांना वापस, जिथे जाते तिथे जाऊ द्या. ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा ओम दत्तावधूताय नमः स्वाहा ओम दिगंबराय नमः स्वाहा
ओम दत्तावधूताय नमः स्वाहा. ओम दिगंबराय दिगंबराय नमः स्वाहा. पूर्ण दत्तात्रयाच्या आहुत्याच्या वेळेस दत्तात्रयाची जी रांगोळी आहे तिथे खंडोबा बसलेले होते दत्तात्रयाजवळ. आता आपण गायत्री मंत्राची आहुती घेऊ. तू साक्षात दत्तात्रय आहेत, साक्षात अनुसूया माता आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. इदं गायत्री इदं नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. इदं गायत्री इदं नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. इदं गायत्री इदं नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. इदं गायत्री इदं नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. इदं गायत्री इदं नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. इदं गायत्री इदं नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. इदं गायत्री इदं नमः. दत्तात्रय प्रगट आहेत. खंडोबा महाराज किती वेळ आपल्या सानिध्यात दत्तात्रयाचे येऊन गेले. पूर्ण या रांगोळीवर खूप वेळ होते उभे दत्तात्रया जवळ. ओम महामृत्युंजय मंत्रस्य आहुती. सर्वांच्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी महामृत्युंजय मंत्राची आहुती घेऊ आपण. ओम हौम जुम सह ओम भूर्भुवः स्वः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्. थांबा, आहुती नको देऊ. स्वः भू भू ओम सह जुम होम स्वाहा. इदं महामृत्युंजय इदं नमः. मंत्र मोठा आहे. स्वः म्हटल्यावर टाकायचं नाही, स्वाहा म्हटल्यावर टाकायचं, एवढं लक्षात ठेवा. ओम हौम जुम सह ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्. स्व भू भू ओम सह जुम होम ओम स्वाहा. इदं महामृत्युंजय इदं नमः. ओम त्र्यंबकं यजामहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात् स्वाहा. इदं महामृत्युंजय इदं नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात् स्वाहा. इदं महामृत्युंजय इदं नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात् स्वाहा. इदं महामृत्युंजय इदं नमः. आता आपण जन्मदिवस सोहळा पण साजरा करू. श्रीकांतचा जन्मदिवस आहे आज, तर त्यांनी इथे येऊन जावं जन्मदिवसासाठी. आणि त्याच्या जन्मदिवसानिमित्त पण आपण 2 आहुत्या महामृत्युंजय मंत्राच्या द्या सर्वांनी. त्याला दीर्घायुष्य लाभो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्. जय हो. एक मिनिट सर्वांचा जन्मदिवस पाणी टाकत आहे कुंभात.
पुंडरीकाक्ष मंगलाय तरुहरी जन्मदिवसाचा करा हा सोहळा जन्मदिवसाचा करा हा सोहळा आत्मस्वरूपाचा पहावा हिरा आत्मस्वरूपाचा पहावा हिरा जन्मदिवसाचा करा हा सोहळा जन्मदिवसाचा करा हा सोहळा। सद्गुरुनाथ महाराज की गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की दत्तात्रेय भगवान की सत्य अनुसया माता की यज्ञ भगवान की श्रीकांत की। गुरुपरिवारातले खूप सारे इथे लोक आहेत आणि श्रीकांत गुरुपरिवारातला एक सदस्य आहे आणि गुरुपौर्णिमेच्या वेळेस तसेही पौर्णिमेच्या वेळेस तो हजर राहतो आणि खूप आपली सेवा देतो। तर सर्वांनी त्याला आशीर्वाद द्या हात असे करून। जय गुरुदेव जय गुरुदेव। त्याचं खूप आयुष्य वाढो त्याच्या जीवनातले संकट विघ्न दूर हो आणि गुरु सानिध्यात राहावं तो। जय गुरुदेव। भूषणचा जन्मदिवस आहे काय काही समजा करून घे ना। चला पुढची विधी यज्ञाची या नाही हातात बांधून घ्या। गोमातेसाठी ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा। इदं गायत्री इदं नमः। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा। इदं गायत्री इदं नमः। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा। इदं गायत्री इदं नमः। एक एक चमचा पाणी टाका जमिनीवर नमस्कार करा पूर्ण डोकं जमीन लावून नमस्कार करा आणि ज्यांना आहुती द्यायला बसायचं आहे ते लोक बसू शकतात। ज्यांना बसायचं आहे ते लवकर लवकर येण्यासाठी बसून जा जास्त गडबड करू नका। 5-5 मिनिटात सगळ्यांच्या आहुत्या घेऊ आपण 5 मिनिटं बसून जा सगळ्यांनी। पाणी शिंपून द्या जे नवीन लोक बसले जे सेवा करणार आहेत त्यांनी पाणी शिंपून द्या त्यांच्या अंगावर। Download the app and get up to 35%. ओम अपवित्रः पवित्रो वा सर्ववस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायामिन्तरशुचि। ओम पुन्हा तू पुंडरीकाक्ष पुन्हा तू पुंडरीकाक्ष पुन्हा तू। ज्यांचे 40 दिवस राहिलेले आहेत तर त्यांनी बसू नका यज्ञात। बाकी यज्ञाचा धुवा तुमच्या आतमध्ये चाललेलाच आहे। कुंकू लावा एक दुसऱ्याच्या कपाळाला। ओम चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठति सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलाय तनो हरिः। एक दुसऱ्याच्या हातात कलावा बांधा धागा ताटात धागा असेल एक दुसऱ्याच्या हातात बांधा। ओम रतेन दीक्षामाप्नोति दीक्षायाप्नोति दक्षिणाम दक्षिणाम श्रद्धामाप्नोति श्रद्धया सत्यमाप्यते श्रद्धया सत्यमाप्यते।
उजव्या हातात बांधायचा आहे, सर्वांनी कलावा. आहुती घ्या सर्वांनी. हवन चूर्ण 3 बोटात पकडायचा आहे आणि ज्याच्यासमोर तूप असेल त्यांनी तुपाची आहुती द्या. ओम गम गणपते नमः स्वाहा. ओम गम गणपती. जे लोक आहेत त्यांनी चमच्यामध्ये प्रसाद घेऊन घ्या. स्वाहा म्हटलं की यज्ञकुंडामध्ये आपण प्रसाद ठेवून देऊ. त्याच्यानंतर नारळाचा डौल असेल तर ते नारळाचा डौल धुवून घ्या, स्वच्छ धुतलं नसेल तर, आणि त्याला वरून त्याचं झाकण काढून घ्या, कापून घ्या बरोबर सोबत. स्वाहा म्हटलं की ओम उदबुद्धे स्वाग्नेपती जागृत मिष्टापूर्ती सगम सदितमयं तस्मिन् अदुत्तरस्मिन् विषदेवाजमानत् सेदत. ओम यस्य कर्मणो दरीरिचं विद्वानुनमिहाकरम् अग्निष्ठ सुष्ट पुत्रविद्यात् सर्वं शिष्टं सोतं करोतु मे. अग्नय सुष्ट सोतुदे सर्वपाचिता उदिनां कामानां समर्दिते सर्वान् कामान् समर्दय स्वाहा. सोडून द्या प्रसाद. इदम अग्नय सुष्ट पुते इदम नमः. नारळाचा डौल घ्या. डौलाला छिद्र पाडून घ्या वरून. त्याच्यामध्ये तूप टाका, हवन चूर्ण टाका. उभं व्हायचं आहे. डौल टाकताना उभं व्हायचं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम पूर्णादर्वी परापत सुपूर्णा पुनरापत वस्नेव विक्रीणावहा ईशमूर्जगम शतक्रतो स्वाहा. इदम अग्नेश जातवेदसे इदम नमः. बोलिए यज्ञ भगवान की, दत्तात्रय भगवान की. आता नारळाच्या डौलावर धार लावा तुपाची. वाटेने धार लावा किंवा चमच्याने धार लावा. अखंड धार लावायची आहे. धार तुटली नाही पाहिजे. अखंड धार मंत्र व्हायपर्यंत. लागलं तूप भरून घ्या. अजून तूप कमी झालं असेल तर वाटेत तूप भरून घ्या. सुरू करा अखंड धार. ओम वसो पवित्रमसि शतधारम वसो डौलावर वसो पवित्रमसि सहस्रधारम देवस्वा सविता पुन्हा तू वसो पवित्रेण शतधारेण सुपुत्वा कामधुक्ष स्वाहा. डौलावर टाका. गोल फिरून द्या यज्ञकुंडामध्ये. बोली यज्ञ भगवान की. आरतीसाठी दिवा लावून द्या. खाली बसून जा सर्व लोक. खाली बसा. कोणी उभं राहू नका. खाली बसा सर्व लोक. मागचे लोक खाली बसा. आज आपण पूर्ण सुरुवातीपासून आतापर्यंत अनुभव घेतला की दत्तात्रय भगवान इथे अवतरित झाले. साक्षात खंडोबाच्या रूपात त्यांनी दर्शन दिलं. स्टेज जवळ आले, दत्तात्रय जवळ आले. ही अनुभूती कधी कधीच होते आणि गुरु सानिध्यातच होते. आरती करू आपण. सर्व लोक खाली बसले तरी चालतील. आरतीसाठी उभे राहू नका. आपण खाली बसून. यज्ञकुंडे किती सुंदर पेटलेले आहेत पहा. आणि आपापले कपडे सांभाळा. आरतीच्या पहिले आपण महिषासुरमर्दिनीचं स्तोत्र म्हणू. सर्वांनी टाळी वाजून. बोले महिषासुरमर्दिनी मैया की. महिषासुरमर्दिनी माता की. हैगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. रम्य कपर्दिनी शैलसुते. सुरवर वर्षिणी दुर्धर दर्शिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते. त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्बिष मोषिणी घोषरते. धनुज निरोषिणी दितिसुत रोषिणी दुःख निवारिणी सिंधुसुते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. रम्य कपर्दिनी
ऐ जगदम्ब कदम्ब मदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ भंजिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ शतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते रिपुगज गण्ड वदारण चण्ड पराक्रम शौण्ड मृगाधिपते निज भुज दण्ड निपातित खण्ड विपातित मुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते महित महाहव वल्लभ तल्लिक वल्लित रल्लित भल्लिरते विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक झिल्लिक भिल्लिक भर्गरुते श्रुतकुत फुल्लस मुल्लसितारुण तल्लज पल्लव सल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि ऐ सुमन 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 सुमनोहर कांतियुते शीतरजनी रजनी 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 करवक्त्ररुते सुनयन विभ्रमर भ्रमर भ्रमर भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि ऐ गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्द शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे शितिकण्ठ कुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते 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 बोलिए महिषासुरमर्दिनि माता की सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची हो उठ शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री सर्वांनी म्हणा रत्न खजित फर तुझ गौरी कुमरा टाळीचा आवाज आला पाहिजे चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जळिता मुकुट शोभतो भरा रुंझुन तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर वंदना हो फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती चरणीच्या घागरिया रुंझुण वाजती हो रुंझुण वाजती तेने नाचे देवा ताता थयक नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य बुंद तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उदरण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे. जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हरर सापडले, ते त्वा स्वरूपाने प्राशन के नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. व्याघ्रांबर फणिवर्धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनी सुखारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावारती ओ वाळू. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाथे वारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही. पावसे लवलाही. जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा, क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी. अनसुयाई भवानी देवी आदि शक्ती तू जननी, अति प्रेमाने करुण आरती मस्तक ठेवी तुम्ही चरणी. दिसशी वेळी असशी भोळी महान शक्ती तुझ जवळी, येतो प्रत्यय तव भक्तांना संकट त्यांचे तू टाळी. कुठे हिरासी ग्रामी फिरसी परी नसे तुझ भान मुळी, आत्मस्वरूपी चल्लीन असुनी ब्रह्मानंदे उचंबळी. अनसुया माता नामे जपता कली कालही थरथरती, तव नामाचा महिमा गाथा असंख्य पापे दूर होती. अतिश्रद्धेने घेऊन दर्शन असाध्य रोगी बरे होती. ऐसा महिमा तुझ्या कृपेचा वर्णू माऊले मी किती. दीनदयाळे भक्त वत्सले माय माऊले अनसूये, पापी जनही उद्धरताती केवळ तुझिया कृपेमुळे. चिंध्या चिरकुट्या करी घेऊनी पिशा परी तू भासविशी, भूत भविष्य कथन करूनी निज भक्तांना वाचविशी. बाळ दिनुहा नम्र होऊनी आला तव चरणी, ओवाळितो तुला आरती पारळ सिंगा निवासिनी. अनसुयाई भवानी देवी आदि शक्ती तू जननी, अति प्रेमाने करुण आरती मस्तक ठेवितो मी चरणी. त्याच्यात चिंता लावून दे. हॅलो, दत्तात्रयाची आरती घेऊ आपण. अनुसूया माताची आरती म्हटली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवतार त्रैलोक्य राणा, शब्द नये अनुमाना, सुरवर मुनि जन योगी समाधि नय ध्याना. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी गुरुदत्ता. आरती ओ वाळीता हरली भवचिंता.
स्वामी गुरुदत्ता आरती हो माळिका हरली भव चिंता जय देव जय देव सद्भावे साष्टांगे परिवाद केला जन्म मरणाचा केला सुखविला जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी गुरुदत्ता आरती हो माळिका हरली भव चिंता जय देव जय देव कर फले मन झाले एका जनातनी श्री भक्त ध्यान जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी गुरुदत्ता आरती हो माळिका हरली भव चिंता जय देव जय देव कापूर लावून घ्या. गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि चैतं नमामि स्वयं पाहि नरुपे वायुमये नमः त्वमेव माता च पिता सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव वाचा मनसेन्द्रियैर्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै अर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं माता की जय जय बोलो महालक्ष्मी माता की जय 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 बोलो पिंगळाई माता की जय 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 बोलो रुक्मिणी माता हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे भजन करा दत्त गुरूंचे स्मरण करा लावू नका सध्या फक्त बोटाला ठेवा भजन मी करा जेव्हा म्हणेल तेव्हा लावायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ बोटाला घ्या मॅडम, मी म्हणेल तेव्हा लावा. दिगंबरा दिगंबरा ते शरीर आपलं भस्मासारखंच होणार आहे एक दिवस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबराय स्वामी मला भेट द्या दत्ता दिगंबराय स्वामी मला भेट द्या दत्ता दिगंबराय स्वामी मला भेट द्या अंबा माता की जय दुर्गा माता की जय अंबा माता की जय बोलो अनसुया माता की जय 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 बोलो अनसुया माता की अंबा माता की जय दुर्गा माता की जय अंबा माता की जय दुर्गा माता की जय बोलो अनसुया माता की जय 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 बोलो अनसुया माता की जय जय बोलो भवानी माता की जय 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 बोलो रेणुका माता की जय 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 बोलो महालक्ष्मी माता की जय 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 बोलो पिंगळाई माता की जय 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 बोलो रुक्मिणी माता की जय 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 अंबा माता की जय अंबा माता की जय दुर्गा माता की जय बोलो अनसुया माता की जय 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 बोलो अनसुया माता की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण यज्ञ केलेला आहे. आता यज्ञामध्ये जे थेंब आपण टाकला होता स्वाहा म्हणताना तुपाचा, त्याला दोन्ही हात लावा आणि दोन्ही हातात सोडा असं.
सर्वांना द्या तो प्रसाद. जे लोक बसतील मागेपर्यंत पाठवा तो प्रसाद सर्वांना द्या. फक्त बोटाला लावा, दोन्ही हातात चोळा, सर्वांना द्या. सर्वांनी घ्या. हा सर्वांचा अधिकार आहे या प्रसादावर. याच्या दिव्य शक्ती, दिव्य अनुभूती आहे, आशीर्वाद आहे. दोन्ही हातात चोळायचा. यज्ञदेवासमोर शेकोटीवर शेकतो त्याप्रमाणे हात ठेवायचे. तुम्हाला थंडी नाही वाजली पाहिजे म्हणून 5-5 यज्ञकुंड फिरवले गुरुमावलीने. तेजम आयुष्यम आरोग्यम आनंद घ्या. आजचा आनंद इतका अपार आहे की त्याची लिमिट नाही आहे. पहिले हातच ठेवायचे आहेत, सध्या नाही घ्यायचा सुगंध. पहिले हात ठेवा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हातात हात घर्षण करा. घर्षण करा आणि सुगंध घ्या 3 वेळा. पूर्ण शरीरात आपले मन, बुद्धी, चित्त, अहंकार आत्म्यापर्यंत गेला पाहिजे सुगंध. मागे द्या वाटे सर्वांनी. आता कलशातलं जे जल चेहऱ्याला आहे, लावून घ्या. उरलेला गळ्याला लावा, चेहऱ्याला लावा, पोटाला लावा. पुढे दुखत असेल तिथे लावा. यज्ञकुंडातला अंगारा काढून घ्या. चमचा एक ओला करून घ्या, चमचा चांगल्या पाण्याने, आणि यज्ञकुंडाच्या आतमध्ये टाका. अंगारा लावून घ्या. त्या करंगाच्या बाजूच्या बोटाला अंगारा घ्या सगळेजण. लावू नका सध्या, फक्त बोटाला ठेवा अंगारा. मी जेव्हा म्हणेल तेव्हा लावायचा आहे. फक्त बोटाला घ्या अंगारा. मी म्हणेल तेव्हा लावा. हे शरीर आपलं भस्मासारखंच होणार आहे एक दिवस, जळून भस्म. म्हणून आठवण ठेवायची की खाण्यात, पिण्यात, मौज मजा करण्यात आणि कमाई करण्यातच वेळ नाही गेला पाहिजे. तर काही वेळ सत्कर्म सेवा घडली पाहिजे. लावा एका अंगाला. ओम त्रायुष्यमच्या मध्ये की ललाटे कपाळाला लावा. ओम कच्छपदे त्रायुष्यम ग्रीवायाम कंठाला लावा. ओम त्रायुष्यम दक्षिण बाहूमध्ये उजव्या खांद्याला लावा. ओम तन्नुसुरायुष्यम हृदयाला लावा. क्षमा प्रार्थना. आज आपल्या हातून कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असेल त्या चुकांसाठी, दत्तपूजेमध्ये काही चुका झाल्या असतील, यज्ञपूजेमध्ये काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करू. हात जोडा, डोळे बंद करा. ओम आवाहनम न जानामि नैव जानामि पूजनम विसर्जनम न जानामि क्षमस्व परमेश्वरम मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वरम यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्मि यदक्षर पदभ्रष्टं मात्राहीनं यद् भवेत् तत्सर्व क्षम्यदेव प्रसिद्ध परमेश्वर यस्य स्मृत्याचे नामोक्त्या तपोयज्ञ क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णतः मयाति सद्योनितमच्युतं प्रमादत कुर्वन्तः कर्म प्रत्यवेद धैर्यश्वद स्मरणादिवतादिष्णु संपूर्णं सदिति श्रुति संपूर्णं सदिति श्रुतिः. साष्टांग नमस्कार. पूर्ण झुकून साष्टांग नमस्कार करा ते विराट परमेश्वराला, ते विराट आदिशक्ती परमेश्वरीला. ओम नमो स्तवंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्ष शिरोरवावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. सहस्रकोटी युगधारिणे नमः. बोलिए यज्ञ भगवान की, दत्तात्रय भगवान की, सत्यनुसया माता की. आता दोन्ही हाताची ओंजळ पसरा. आपल्या जे काही इच्छा मनोकामना असतील त्या आपण गुरु माऊली समोर मागू शकतो, पण त्याच्यासोबत ही भावना ठेवा की सर्वांचं कल्याण हो. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं मापय श्रद्धा मेधामेशा प्रज्ञां विद्यां पुष्टिं श्रियं बलं तेजम् आयुष्यम् आरोग्यं देहि मे हविवाहनं देहि मे हविवाहनं. ओम सुता मया वरदा वेद माता प्रचोदयन्तां पावमानि द्विजनम् आयु प्राणं प्रजां पशुं कीर्तिं द्रविणं मह्यं दत्त्वा व्रजत ब्रह्मलोकम्. आता कलशातलं जे जल आहे ते सर्वांच्या अंगावर शिंपायचं आहे आणि थोडंसं कलशातलं जल उद्या कोणी सूर्य उगवल्यावर सूर्याला आंघोळ झाल्यावर अर्पण करून द्या. आज इथे कलशातलं जल सेवा करणारे जे आहेत ते हाती घ्या जल आणि फुलांनी किंवा हातानेच फेका दूरपर्यंत. प्रत्येक कुंडावर कलश असेल तर सर्वात ज्यांना चालते, ज्यांचे 40 दिवस नाही आहे त्यांनी कलश घ्या आणि कलशातलं पाणी सगळ्यांच्या अंगावर शिंपडा. शांती कीजिए शांती कीजिए. ज्यांच्या अंगावर आला नाही त्यांनी हात वर करा. प्रभु त्रिभुवन में शांती कीजिए शांती कीजिए. इकडे टाका, इकडे हात वर आहे त्यांचे. जल में थल में और गगन में शांती कीजिए शांती कीजिए. ज्यांचे हात वर आहेत त्यांच्या अंगावर टाका. अंतरिक्ष में अग्नि पवन में शांति कीजिए शांति कीजिए.
औषधि वनस्पति वन उपवन में शांति कीजिए, शांति कीजिए। और जगत के हर कण कण में शांति कीजिए, शांति कीजिए। प्रभु त्रिभुवन में शांति कीजिए, शांति कीजिए। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम देहो शांति अंतरिक्ष ओम शांति पृथ्वी शांति रापा शांति औषध शांति वनस्पति शांति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वगुम शांति शांति रेव शांति सामा शांति रेदी। ओम शांति ही शांति शांति सर्वारिष्टासु शांतिर्भवन्तु। आता मंत्र पुष्पांजली घेऊन घ्या, त्याच्यानंतर आपण विसर्जन करू। कोणी बोलू नका, आपसात जे बोलून राहिले ते बोलू नका। 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे, 5 मिनिटं शांती ठेवा, आपसात बोलू नका। मध्ये बोलल्याने यज्ञाचं पूर्ण पुण्य चालले जाते आणि पाप आपल्या हाती येते, म्हणून बोलू नका। लहान लेकरं जे बोलून राहिले त्यांना चुप करा। मंत्र पुष्पांजली घ्या, फुलं घ्या। मंत्र पुष्पांजली अग्नीमध्ये नाही टाकायचे, कलशाजवळ सोडून द्या। हरि ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानी धर्माणि प्रथमाने आसना तेह नाकम महिमान सजंत पूर्वे साध्याः सन्ति देवा। ओम इति मंत्र पुष्पांजली यज्ञ भगवान चरणी कलश भगवान चरणी समर्पयामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। तर आज या मंत्र पुष्पांजली सोबत आपल्या आतमधला एक दोष, कोणताही दुर्गुण सोडून द्यायचा आहे। तो कोणी तंबाखू खात असेल तंबाखू सोडा, कोणी बिडी पित असेल तर बिडी सोडा, कोणी पान मसाला खात असेल तर पान मसाला सोडा। तर जे काही दोष दुर्गुण असतील आपल्या आतमध्ये ते सोडून द्या। निंदा करण्याची सवय असेल, मी दरवेळेस सांगतो पण होत नाही काही जणांना निंदा केल्याशिवाय। सकाळी उठल्याबरोबर दात घासता घासता बाहेर जातात, याची चौकशी त्याची चौकशी, याची निंदा त्याची निंदा। उठल्या उठल्या काय डोक्यात कचरा टाकून राहिले। ते निंदा चुगली करण्यावाले सावधान होऊन जा, निगेटिव्ह एनर्जी जमा करून राहिले आणि तुमच्याच घरात त्याचा स्फोट होऊन जाईल एक दिवस। ते पेटी तो कोणताही दोष दुर्गुण असो तो आज आपल्याला सोडायचा आहे। जे लोक सुधारणार नाही आहेत कधी, ते कधी सुधारणार नाही आहेत। मी किती काही म्हणेन तुम्ही सुधरून जा, ते कधी सुधारणार नाहीत, कारण की ते याच्यासाठी आलेच नाहीत। ते फक्त आग लावासाठी आले या जगात। त्याच्या कानात त्याच्या कानात त्याच्या कानात त्याच्या कानात, हे चुकीच्या गोष्टी सोडून द्या। आणि मला खूप दुःख होते जेव्हा गुरु माऊलीजवळ 15-15 वर्षापासून लोक येऊन राहिले, त्यातले फक्त 5% लोक सुधारले। कारण की बाकीच्या लोकांना काही घेणं नाही आहे, ते फक्त मी यायच्या आधी गप्पा गोष्टी करतील, कोणाचे संबंध लग्नाचे जुळवतील, म्हणजे स्वार्थ साधणं बिलकुल। बाकी काही घेणं नाही कार्यक्रमासोबत, फक्त ओळखी झाली पाहिजे, नंबर भेटले पाहिजे। तर ह्या चुकीच्या गोष्टी आहेत। 15 वर्ष झाले काही काही लोक जोडलेले आहेत पण काहीच बदल नाही, तसेच आहेत। आणि काही काही लोक 1 वर्षात जोडले, 2 वर्षात जोडले, इतका बदल आहे की सांगू शकत नाही मी। तुम्हाला खूप दुःख होते या गोष्टीचं की जेव्हा तुम्ही बदलत नाही, निंदा करता, चुगल्या करता, भांडणं लावता, कोणाचे गोष्टी इकडच्या तिकडे करता, ते सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत। तर गुरु माऊलीच्या संपर्कात आले तर सुधरून जा। जे जितके जवळ राहतील गुरु माऊलीच्या तितके ते बिघडलेले राहतील, असं समजू नका की सुधारलेले आहेत। आजूबाजूने राहणारे लोक तुम्ही समजू नका गुरु माऊलीच्या आजूबाजूला राहतात की सुधारले नाही, कारण की त्याला भाग्यच लागते। गंगेजवळ, गंगेच्या हरिद्वारमध्ये गंगेच्या त्या तिथं जे लोक राहतात त्यांना गंगेचं महत्व नाही आहे। दुरून दुरून लोक येतात गंगेमध्ये आंघोळ करायसाठी, जे जवळ राहणारे आहेत त्यांना काहीच महत्व नाही। त्यांना माहीतच नाही की काय आहे, आपण कोणत्या शक्तीच्या सानिध्यात आहे। जेव्हा संत निघून जातात तेव्हा संताची किंमत होते। गजानन महाराज होते, गजानन महाराजची किंमत नव्हती। साईबाबा होते, साईबाबाची किंमत नव्हती। तुकोजी महाराज होते, तुकोजी महाराजची किंमत नव्हती। पण ते निघून गेले। समाधीच्या दर्शनासाठी हजारो लाखोची पब्लिक येते दर्शनासाठी, पण जिवंतपणे हारच करतात। आणि जे जिवंत आहेत त्यांच्याशी काहीच घेणदेण नाही, जे वरते गेले त्यांच्या समोर गर्दी करतात भरपूर। जिवंत संतांचं कधीच कोणी ऐकणार नाही, मेलेल्या संतांचं तिथं डोकं टेकवतील, डोकं फोडतील। तसं चुकीचं काम नको करू। ते जे वर गेलेले आहेत संत, समाधी आहेत, त्यांनी जिवंत संत पाठवलेले आहेत तुमच्या उद्धारासाठी, आणि तुम्ही त्याचा फायदा नाही घ्याल तर काहीच फायदा नाही। तर आज सुधरून जा, सुधारण्याचे दिवस आलेले आहेत। हे पौर्णिमा, दत्त पौर्णिमा सुधारण्याचे दिवस आहेत। तर जे काही सोडायचं आहे दोष दुर्गुण सोडा आणि गुरु माऊलीपासून काहीतरी घेऊन जा। दत्त पौर्णिमेनिमित्त विसर्जन करू आपण। 2-2 अक्षता यज्ञकुंडात टाका, 2-2 अक्षता कळसावर टाका। ओम यांतुग ओम गजदम स्वस्थाने टाकत राहा, अक्षता सुरूच ठेवा। ओम गच्छदम भगवान स्वस्थाने कुंड मदता होत मादा देवभ्यम शीघ्रम देहि प्रसिद्ध मे गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र देव तत्र गच्छ हुताचन। ओम यांतु देवगण सरी पूजा मादाय मामकी
इष्टकाम समृद्धर्थम पुनरागमनाय च भूषण पुनरागमनाय च भूषण म्हटल्याबरोबर बाजूला हात जोडून घ्या, नमस्कार करा. पुन्हा पुन्हा या, पुन्हा दत्त पौर्णिमेला आम्हाला असंच बोलवा. असाच यज्ञ होते. आज 5 कुंडी झाला, पुढच्या वर्षी 24 कुंडी हो, नाही 108 कुंडी यज्ञ हो, मोठी जागा राहो. ऐकू आला ना मी काय बोलून राहिलो? 24 कुंडी हो किंवा 108 कुंडी हो, मोठा यज्ञ आणि खूप लोक पब्लिक, खूप लोक, सर्वांना लाभ मिळो दत्त पौर्णिमेचा. तर हीच प्रार्थना करतो अनुसाय माताच्या चरणी. आणि तुमचं काही चुकलं असेल तर गुरुमाऊली क्षमा करतात. आणि तुम्ही सर्वांना क्षमा करा, कोणाचा राग धरून ठेवू नका. मला एक जीवनभर क्षमा करत राहावं लागते. तुमच्यासोबतच वाकडे वागतात लोक असं नाही, माझ्याही सोबत वागतात. आणि मी सगळ्यांना क्षमा करतो तेव्हाच. आणि क्षमा केलंच पाहिजे, कारण की आपण जेव्हा क्षमा करतो तेव्हाच आपण शांत होतो. तर सगळ्यांना क्षमा करा आणि सर्वांना आपल्या हृदयाशी धरा. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांना खूप खूप धन्यवाद, इतका अमूल्य तुमचा वेळ दिला. काही लोक नागपूरवरून आले, काही कोणत्या गावावरून आले, काही अकोल्यावरून आले, काही खडकीवरून आले, काही चांदूरवरून आले, काही कुंभाळीवरून आले. तर सर्वांना आशीर्वाद. फक्त कपट घेऊन येऊ नका, लेकरू बनून या गुरुमाऊलीजवळ. कपट ठेवाल, मन अस्वच्छ ठेवाल, साफ नाही ठेवाल तर काहीच भेटणार नाही. इथून गेल्यावर नुकसान. आणि चांगल्या मनाने यायला ते इथून गेल्यावर फायदा. आग लावण्याची प्रवृत्ती, निंदा करण्याची प्रवृत्ती आजपासून सोडून द्या आणि सुधरून जा. काही काही लोकांच्या चेहऱ्यावरच लिहिलेलं असते की ते कसे आहेत, म्हणून असं बनू नका. तुमचा चेहरा सगळं काही सांगते आणि गुरुमाऊलीपासून काही लपत नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रसाद वाटून द्या सर्वांना आणि महाप्रसादाची तयारी करा.